नमस्कार, मैं अर्चना। स्वागत है आप सभी का KP24 न्यूज में। देखते रहिए मेरे साथ KP24 न्यूज में अर्चना, मुंबई। हाय गाइस, आज हम पहुंचे हैं राजनगर में और राजनगर में हम देख रहे हैं आगाड़ी ने आज तक इतने बड़े बड़े काम किए हैं, लोगों को बहुत सी सुविधाएं दी हैं और यही जो है हम डायरेक्ट जो है बात करवाते हैं और लाइव भी दिखाते हैं कि चित्र ठाकुर जी हैं जो क्या बोल रहे हैं, उनकी ही जुबानी हम आपसे जो है बात करवाते और सुनवाते हैं। जो नाला सोपारा विरार वसई की जान है और यही हम डायरेक्ट लाइव दिखाते हैं। काय वो केला तुम्ही उद्या जाऊन परिस्थिती बघा, कोण वापरत वसईचं तुम्ही स्कायवॉक बघा, एकतर ते कपल्स बसलेले असतात, ते गर्दुले चलसिले बसलेले असतात, वेगवेगळे धंदे तिकडे व्यवसाय चालू होतात, म्हणून ते कसे आता हे पण आम्ही सांगितलं सुचवलं की हे पण काढून टाका, त्याचा वापर होत नाही, त्याच्या जागी न्यूसन्स जास्ती होतो, समाज विरुद्ध जे लोक आहेत त्याचा जास्ती वापर तिकडे होतो, म्हणून मी तर सुचवलंय की तो विरारचा पण काढून टाका ना, वसईचा पण काढून टाका। ही प्रॅक्टिकल गोष्ट मी बोलतो। तुम्ही वसईचे बघा सगळे डिस्मॅन्टल केले आणि भंगारमध्ये विकले। विरार आणि सोपाराचा आपलं विरार आणि वसईचा जाऊन बघा, तिकडे काय पद्धतीचे लोक बसलेली असतात, माहिती आहे का तुम्हाला? आणि साहेब इकडे ना मागे अश्विन उद्या डेंग्यूचा त्रास आपल्या परिसरामध्ये होईल, कारण की त्यांना सावली मिळते, त्याच्यामध्ये ते ब्रीडिंग चालू होईल। डेंगी असेल, मलेरियाचे मच्छर वगैरे असतील, त्यांना सावली मिळाली ना तर ते ब्रीडिंग चालू होईल आणि मग ते ब्रीडिंग स्पॉट झाले का ते आपल्याच मुलांना मच्छर, मलेरिया आणि हे सगळे त्रास चालू होतील, म्हणून नाळे जनरली कव्हर करत नाहीत। दुसरा प्रॉब्लेम हा होतो की नाळे सफाई जर केलं तर नाळे सफाई होऊ शकत नाही। पावसाचं जो पाणी नाळ्यामध्ये इमिजिएटली वाहून निघून जातो ते आपणच अडवून टाकतो, हे सगळ्या कारणामुळे। म्हणून मी विचारलं की गटार आहे का नाळा आहे? जर नाळा असेल आणि तो उद्या पॅक केला तर उद्या आपल्याच लोकांना त्रास होईल। तुम्ही सगळ्यांनी चर्चा करून ठरवा काय करायचं। कसं आहे माहिती, तिकडचा पॅक केला कुठलचा स्टेशन आपला इथला ओपन आहे, मागचा ना इकडचा या साईड समोर नाला नाही, आम्हाला तो आम्हाला काय बोलले माहिती आहे, एकही झाड इथे एक कुदळ पण लावा साहेब, एक कुदळ पण नाही करायची म्हणून। तालुका माझ्या मालकीचा नाहीये, 7 बारे माझ्या नावावर नाहीये। आता तुम्ही जर विचारली की गाडीच्या मालकीचा मला माहिती असणार का? थोडी तर आपण सगळ्यांनी समज ठेवा। आता तुम्ही विचारतील की हे अमुक जागा कोणाच्या मालकीची आहे, आता ते मला माहिती असणार। तुम्ही सार्वजनिक कामं बोला, महापालिकेची कामं बोला, आमदाराची कामं बोला, सगळी उत्तरं द्यावं लागेल। पण अजून दिलं नाही, आपण दिलं आपल्या मालकीचं आहे। अरे बाबा, बिल्डरचा फोन आम्हाला काय होतो पोरांना की तुम्ही इकडे एकही झाड लावायचं पत्र बघा, ते डेव्हलप करणार, बिल्डर डेव्हलप। पण झाड लावलं म्हणजे गुन्हा झाला का? तुझ्या बिल्डरचे आणि तुझे वैयक्तिक वाद तर मला विचारत असतील ना। अरे मग तुम्ही ती माहिती घ्या ना की कोणाच्या मालकीचं आहे ते, मी कसं काय उत्तर देणार तुम्हाला? बोलले ना तुमच्या सोसायटीच्या मालकीचे म्हणून। त्यांनी सांगितलं महापालिकेला हँडओव्हर झालेलं नाहीये। बिल्डर तो आहे का? सोसायटीच्या बिल्डर तो आहे का? नाही, तो नाही बिल्डर। जो असेल त्याला विचारा, तुम्ही माहिती घ्या की पण आम्हाला फोन येतात दादा, एक झाड लावलं ना एक साहेब मागच्या बाजूला जो नाला आहे ना साहेब, त्याच्यामुळे दुर्गंधी पसरते साहेब। त्यांनी विचारलं मला काका साहेब 1 मिनिट थांबा जरा, आमच्या पोरांचे जरा विषय येऊ। साई गणेश ते अश्विनीच्या मागे नाले, हा नाला आहे ना ते ओपन आहे सगळी त्या साईडला, मागची इथून पूर्ण जो पट्टा बांधला तो पूर्ण कमवू शकतात। मी आवाहन करतो, जर तेवढे इकडे राशन घेणारी लोक असतील तर महिला बचत गट इकडे स्थानिक त्या लोकांनी ते दुकान घ्या, तुम्हाला 2 पैसे मिळतील, आपल्या लोकांना सोडेल। चौथं काम गार्डनचं मैदानामध्ये अरे बाबा मी सगळे उत्तरं देतो, त्यांचे 7 प्रश्नांची उत्तरं देऊन दे, नंतर मैदानामध्ये एखादं झाड लावलं, 7 प्रश्नांची उत्तरं होऊन दे, मग तुझं देतो ना। आता आपलं विरार फास्टपेक्षा फास्ट आहे। हे जर प्रायव्हेट गार्डन असेल आणि महापालिका, म्हणजे माहिती मला आता जी वैभवनी दिली, प्रायव्हेट गार्डन असेल आणि महापालिकेला हँडओव्हर केलं नसेल, म्हणून काहीतरी महापालिकेची अडचण होती की प्रायव्हेट मालकी जागेमध्ये महापालिका खर्च करूच शकत नाही। तुम्ही हँडओव्हर करा हे गार्डन, तुम्हाला चकाचक गार्डन बनवून देतो। आणि त्याचं उदाहरण जर आपल्या सगळ्यांना बघायचं असेल, वसईला आपण कौल सिटीमध्ये एक चांगलं गार्डन आता डेव्हलप केलं, त्याच्यामध्ये ॲम्फी थिएटर घेतलाय सिनियर सिटीजनसाठी बसायला। एक तर तुम्ही चर्चा करा किंवा मला उत्तर देऊ। अरे बाबा तुम्ही चर्चा करा की मला उत्तर देऊ, काहीतरी एक ठरवा। तुम्ही उत्तर द्या।
सिनियर सिटीजन आणि महिलांसाठी योगा आणि मेडिटेशनसाठी एक चांगली लॉन करून दिलाय, वॉकिंग ट्रॅक करून दिलाय. तिथल्या युवा पोरांनी सांगितले की आम्हाला स्केटिंग पार्क करून पाहिजे. तर जिल्ह्यातलं पहिलं स्केटिंग पार्क तिकडे झालेलं आहे. आणि शहरामध्ये जे वाढतं प्रदूषण आहे, ऑक्सिजन पार्क 10,000 फुटामध्ये मियावाकी गार्डन, ज्याच्यामध्ये शहराच्या आत 10,000 फुटामध्ये आपण जंगल बनवलेलं आहे. हे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. वैभव, गाव सिटी काय लांब नाही आहे, सगळ्यांना नेऊन दाखव. म्हणजे एवढं चांगलं गार्डन आपल्या बाजूला केलेलं आहे, त्याच्याही पेक्षा चांगलं गार्डन आता ओसवाल सेंट्रल पार्कमध्ये जे आता गार्डनची जागा आहे, जी एवढे वर्ष लिटिगेशनमध्ये होतं कोर्टच्या, ते महापालिकेला हँडल होणार आहे. त्याच्याही पेक्षा चांगलं गार्डन सेंट्रल पार्कला बनेल. ही तुम्ही हँडओव्हर करा जागा महापालिकेला, तुम्ही सांगतील आणि सगळ्यांना फायदा होईल. म्हणजे महिला असतील, सिनियर सिटीजन असतील, आपले युवक असतील, लहान मुलं असतील, त्या पद्धतीचं गार्डन कोणाच्या अंडर आहे? म्हणजे एक प्रश्न विचारतो. आता हे गार्डन कोणाच्या अंडर आहे बाबा? आता हे गार्डन तुमच्या सोसायटी अंडर आहे. एक मिनिट दे, माईक दे. आम्ही एखादं झाड लावलं तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? आम्हाला कसा प्रॉब्लेम? बिल्डरला विचार, फोन लावून. मम्मी काय बिल्डर उत्तर दे. पहिला आपण सांगितलं की पाणी कमी प्रेशरने येते. 41 करोड लिटर पाणी आज आपल्याला साठा आहे. म्हणजे पाणी कमी आपल्या तालुक्यामध्ये अजिबात. 41 करोड लिटर पाणी आपल्या तालुक्याला दररोज पुरवठा होतो. 41 करोड लिटर म्हणजे वडील जेव्हा पहिल्यांदा आमदार झालेले तेव्हा 70 लाख लिटर अख्ख्या तालुक्याला मिळायचं. आज 41 करोड लिटर पाणी आपल्या तालुक्याला मिळतं. जे जुने एरिया जिकडे जुनी पाईपलाईन टाकली होती, त्या काही ठिकाणी मध्ये पाईप आपण अपग्रेड करायला घेतलं. हे आपण बघितलं असेल, बऱ्याच ठिकाणी खोदून नवीन पाईप टाकायचं काम चालू आहे. काका ऐकून घ्या. नंतर बाळा तू बोल, काय प्रॉब्लेम नाही. कुणीही प्रश्न विचारा, तुम्ही त्यासाठी आम्हाला निवडून देता. नक्की. तर जे जुने पाईप आहेत ते कमी पडत चाललेले आहेत. आता नवीन लोकसंख्या आपली वाढलेली आहे. पाणीचा साठा आपल्याकडे कमी नाही आहे. जे तुम्ही बोलले, म्हणजे मला 2009ची इलेक्शन लक्षात आहे, जेव्हा मी अख्ख्या. देखते रहिए मेरे साथ KB24 न्यूज. मैं अर्चना, मुंबई. नमस्कार.